नमस्कार, कोकणचा स्वाद या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत काळ्या तिळाच्या वाटणातली खमंग अशी झणझणीत गवारची रस्सा भाजी। ही भाजी अगदी कमी मसाल्यात साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला एकदम मस्त। भाकरी किंवा गरम भातासोबत ही फारच छान लागते, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण इथे ताजी हिरवीगार कोवळी गवार ही मध्यम आकारात कापून घेतलेली आहे। गवारचं पुढचं आणि मागचं देठ हे कापून घ्यायचं। कापून घेतलेली गवार आता कढईत थोडंसं तेल घालून मध्यम आचेवर साधारण 5 मिनिटं तेलामध्ये हे आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे। गवार छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली की त्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जाण्यास मदत होते। 1-2 मिनिटं हे हलवून आपण 5 मिनिटांसाठी हे झाकण मारून ठेवायचं आहे। गवार छान आता तेलामध्ये आपली फ्राय करून झालेली आहे। आता आपण ही गवार काढून घेऊया। आता ही गवार आपण बाजूला ठेवून देऊया। आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। आता तेल तापलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की आपण थोडंसं अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत। फोडणीसाठी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। आता हा कांदा छान तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। झाकण ठेवूया म्हणजे कांदा लगेच मऊ होईल। कांदा छान आता आपला मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण आता सगळे मसाले घालून घेऊया। 2 चमचे लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे, 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला आता इथे आपण घालून घेऊया। हे सगळे मसाले आपण आता छान तेलामध्ये परतवून घ्यायचे। मसाले करपू नये म्हणून आता आपण इथे थोडंसं पाणी घालून घेऊया। यामध्ये मी 1 मोठा चमचा मीठ घालून घेत आहे। हे छान आता आपण हलवून घेऊया। एक मध्यम आकाराचा टोमॅटोची प्युरी आपण आता इथे घालून घेणार आहोत। छान आता आपण हे एकजीव करून घेऊया। आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं हा मसाला छान आपण शिजवून द्यायचा आहे। बघू शकता इथे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। मसाला आता आपला तेलामध्ये छान भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये फ्राय केलेली गवार घालून घेऊया। आता हे आपण छान हलवून घेऊया। आता आपण यामध्ये काळ्या तिळाचं वाटण घालणार आहोत। आता या वाटणामध्ये भाजून घेतलेले काळे तीळ, लसूण, तिखट, मीठ, सुकं खोबरं आहे। आता आपण हे थोडंसं हाताने छान पेरून घ्यायचं आहे। गवारच्या भाजीमध्ये आपण जर काळ्या तिळाचं तिळकूट घातलं की गवारच्या भाजीची चव अजून छान दुपटीने वाढते।
आता ही भाजी आपण छान हलवून घेऊया। आता हा जो मसाला आहे हा गवारच्या तुकड्याला मस्त लागला पाहिजे। ही भाजी आपण सुकी सुद्धा करू शकतो, पण इथे आपण रस्सा भाजी करणार आहोत, त्यासाठी इथे आपण थोडंसं जिरतं गरम पाणी घालायचं आहे। आपल्याला जितकं घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण इथे पाणी कमी जास्त करायचं आहे। आता हे आपण छान हलवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं याला छान आपण उकळी येऊन द्यायची आहे। बघू शकता इथे भाजी छान आता आपली वाफवून झालेली आहे। आता आपण यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया, त्याने भाजीची चव अजून छान खुलते। थोडंसं आता आपण हे हलवून घेऊया। छान इथे आपली गवारची झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे। सुरुवातीला आपण एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे, शिवाय आपल्या काळ्या तिळकुटामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे इथे आपण आता पुन्हा मीठ घातलेलं नाही आहे। जर लागत असेल तर आपण इथे मीठ घालू शकतो। कोथिंबीर घातल्यामुळे 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। ही बघा इथे आपली छान गवारची रस्सा भाजी तयार झालेली आहे। ही भाजी गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सर्व करूया। भाजी छान शिजलेली आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट गावाकडच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।